उद्धव ठाकरे चुल्लूभर पानी में डूब मरो, राम मंदिरात न जाण्यावरून अमित शहांची टीका, तर नवाज शरीफांकडून केक खाणाऱ्यानं हिंदुत्व शिकू नये, ठाकरेंचा पलटवार. महाराष्ट्र द्रोह्यांना साथ देणाऱ्यांसोबत मी जाणार नाही, तर नात्यांची गल्लत नको, माझं नातं महाराष्ट्राशी, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र. मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळ स्ट्राइक रेटवर ठरणार नाही, महायुतीचे नेते निकालानंतर निर्णय घेतील, एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्र्यांची निवड महायुती आमदारांच्या बैठकीतच, सोबत काम केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख सर्वोत्तम, अजितदादांची प्रांजळ कबुली. शिवसेनेला भाजपपासून वेगळं करण्यासाठी 2014ला पाठिंब्याचं वक्तव्य, शरद पवारांचा एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत गौप्यस्फोट, तर ही पवारांकडून षडयंत्राची कबुली, फडणवीसांचा पलटवार. जर कोणी वोट जिहादचा वाद करत असेल तर गप्प बसायचं, देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न, तर पुण्यामध्ये भाजपला होणारं विशिष्ट समाजाचं मतदान वोट जिहाद नाही का, शरद पवारांचा प्रतिसवाल. लोकसभेला गंमत केली तर विधानसभेला केली तर जम्मत होईल, अजित पवारांचा मतदारांना गर्भित इशारा, तर पुतण्याचा एवढा पुळका का, प्रतिभा काकींना भेटून विचारणार सवाल. अदानींसोबत शहांनी बैठक घेऊन मविया सरकारची चोरी केली, राहुल गांधींची टीका, धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठीच सरकार पाडल्याचाही केला आरोप. निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू विधानसभेचं प्रकाश आंबेडकरांचं भाकीत, तर निकालानंतर सत्तेसोबत जाण्याचेही संकेत, विकासाचे मुद्दे नसल्यामुळेच भाजप धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप. आदित्य ठाकरेंविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल, मुंबईच्या धोबीघाट परिसरात अनेक इमारतींवर निवडणूक जाहीर झाल्यावर सीसीटीव्ही लावल्याची तक्रार. कांद्याच्या वाढत्या भावाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मर्यादेबाहेर साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 रनवे बनवणार, केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा, तर 2 ऐवजी 4 रनवे उभारण्यात येणार असल्याचीही दिली माहिती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याणच्या शिळफाटा परिसरातून 5.5 कोटींची रोकड जप्त, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.